वैष्णवी हगवणेचा तिच्या सासरकडच्यांच्या छळामुळे आणि या सगळ्या त्याच्यामध्ये डावरीचं प्रकरण असेल किंवा छळवणूक जी काही सगळी झाली याच्यामुळे जीव गेला, याची परिणती एखाद्या माणसाच्या मृत्यूपर्यंतच थेट झाली. पण सुदैवाने या जाचातून बचावलेली व्यक्ती आत्ता माझ्यासोबत आहे. नाव मयुरी. खरं तर तुमची एक FIR आहे माझ्याकडे नोव्हेंबर महिन्यातली. मयुरी सुशील हगवणे, बरोबर. यामुळे तुम्ही एक उल्लेख केलाय की राजेंद्र हगवणे आणि शशांक हगवणे हे मला शिव्या देत होते. त्यानंतर तुम्ही म्हटलेलं आहे की त्यांनी तुम्हाला गालात चापट मारली आणि लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलंय. काय नक्की झालं, काय होतं त्या दिवशी? त्या दिवशी म्हणजे मी पण आमची म्हणजे माझ्या आईकडे भाऊबीज होती. मग मी ती भाऊबीज करून मी माझ्या सासरी गेले होते. त्यावेळेस माझे मिस्टर पण घरी नव्हते आणि तिथं जाऊन मला असं कळलं होतं की त्यांची काहीतरी वाद चालले त्या वॉशिंग सेंटरवरतून पैशावरतून काहीतरी वाद चाललेत. तर हे सासू सासरे मुलाला म्हणजे माझ्या मिस्टरांना काहीतरी शिवीगाळ, ते पण तिकडून काहीतरी बोलत असतील असं काहीतरी चाललं होतं. म्हणून मी हे ऐकण्यासाठी बाहेर गेले होते. तर बाहेर झालं, त्यांचा फोन संपल्यावरती माझ्या ज्या सासूबाई आहेत त्यांनी असं म्हटलं होतं की घराचं वाटोळं केलं या कुत्रीनी. हो, मी वाटोळं केलं. मग मी त्याच्यावरती त्यांना काय परिउत्तर नाही दिलं. तर मी तिथं शांत बसले. पण माझी जी नणंद आहे करिश्मा हगवणे, ती तिथं आली आणि तिने माझ्या आईविषयी खूप घाण भाषा वापरली, जे काय घाणेरडं प्रकार बोलली. तर मी माझ्या आईबद्दल ऐकून नाही न घेऊ शकत, म्हणून मी प्रत्युत्तर केलं. तर प्रत्युत्तर केलं तर मला सासऱ्यांनी चापट मारली, नंदिनी पण चापट मारली. म्हणजे सासरेमध्ये पडले? हो, मी प्रत्युत्तर केलं म्हणून सासरेमध्ये पडले. तर सासऱ्यांनी पण मारलं मला, म्हणजे कपडे फाडले, नंदेने पण मारलं. आणि जे मी ते रेकॉर्डिंग चालू ठेवलं होतं की ही लोक मला काय बोलतात नाही का, हे रेकॉर्डिंग म्हणजे पहिल्यापासून माझ्याकडे सगळे प्रूफ आहेत त्यांचे आत्ता पण. आणि म्हणून ते रेकॉर्डिंग चालू होतं, म्हणून ते त्यांनी पाहिलं, म्हणून त्यांनी ते मोबाईल हिसकून घेण्याचा प्रयत्न केला. तर तो मी देत नव्हते म्हणून त्यांनी मला खाली पाडून माझे केस इंदळून मग त्या मोबाईल घेऊन पळत गेला. मग ते कपडे फाटलेले होते, त्या अवस्थेत मी त्याच्या मागे पळत होते. ती आहे CCTV मध्ये कैद झालेलं. पण मग या सगळ्यामध्ये तुमच्या पतींचं काय म्हणणं आहे? माझे पती घरी नव्हतेच ना, ते ज्यावेळेस जे आमदारकी चालू होती त्याचा प्रचार चालू होता. तुम्ही सांगितलं का त्यांना? माझा फोनच घेऊन पळून गेले होते ना. मग कुणीतरी कामगार लोकांनी सांगितलं होतं की तुम्ही लवकर या, वहिनींना मारलं आहे म्हणून. मग ते लगेच आले होते. पण आमच्याकडं काही गाड्यांचा सोर्स वगैरे नव्हता, आमच्याकडून सगळं काढून घेतलं होतं त्यांनी. आणि मग मी माझ्या आईला फोन करून सांगितलं मुळात पहिल्यांदा. तर माझी आई तिकडून निघाली. मग जेव्हा ही गाडी वगैरे घेऊन आले तोपर्यंत माझे मिस्टर पण आले होते. मग आम्ही यांच्या गाडीत बसून आम्ही मग कंप्लेंट द्यायला गेलो होतो. माझ्या आधी पण ते दोघी मायली की कंप्लेंट द्यायला होते की तिने आम्हाला मारलं म्हणून अशी. आईचा उल्लेख केला म्हणून त्यांची आई पण आता इथे सोबत आहेत. लेकीचं लग्न लावून दिलं तुम्ही, बरोबर. काय मागणी झाली होती का त्यावेळी? नाही, मागणी काही झाली नव्हती. तर कसं माझी करणारं कोणी नाही आहे ना. तिचा दादा, मी आणि तिचंही. मग लग्न करून देण्यासारखं, पळण्यासारखं कोणी नव्हतं. म्हणून मी त्यांना उचलून लग्न दिलं होतं की जेणेकरून तुम्ही करा, मी अशी अशी रक्कम देते, ते लग्न तुम्ही करा म्हणून. कारण पळायला पण ते घरी दोघी मायलिकी आल्या होत्या, त्यात पण म्हणले की एवढ्याने आमचं काय होणार नाही, काय होणार आहे, आमची कितीतरी लोक आहेत. त्यावेळेस त्या सासू, हां, त्या दोघी आल्या होत्या, रात्रीच्या घरी आल्या होत्या, त्यांना जेवण वगैरे केलं होतं आम्ही. तर तेव्हा पण त्यांचं म्हणणं होतं की आमचे खूप लाखांनी लोक येणार आहेत, तर त्यांचा पाहुणचार आम्हाला नीट झाले पाहिजे, राजकीय नेते येणार आहेत सगळे, त्यांचा पाहुणचार आम्हाला नीट करायचा आहे. म्हणून मग आम्ही म्हटलं, माझ्या इतर सरळ बोलली होती की माझ्याकडे एवढेच, मी याच्यापेक्षा तुम्हाला काही जास्त देऊ नाही शकत. तर मग माझ्या मिस्टरांची पण काही मागणी नव्हती त्यावेळेस. माझे मिस्टर तर ते म्हणजे अरेंज मॅरेज पण करायला, म्हणजे कोर्ट मॅरेज पण करायला तयार होते. पण यांचं म्हणणं होतं की आम्हाला हो, की मोठं पाहिजे वगैरे म्हणून. म्हणून मग आम्ही ते लग्न दिलं. मग हिने उचलून दिलं, मग त्यांनी सगळं ते केलं. पण ते सहज तयार नाही झाले. नाही नाही, असं म्हणजे कसं, जे लग्नाचं आपली जी पद्धत असते आईवडिलांनी करून द्यायचं, तर तिचे वडील नसल्यामुळं मी त्यांना म्हणलं तुम्ही करा, मी रक्कम देऊ शकते तुम्हाला की त्याच्यात तुम्ही करू शकता, कारण माझ्याकडं पाठबळ नाही आहे. त्यामुळे मी बोलली तुम्ही करा. मग मी रक्कम दिली आणि तोळे दिले. आणि त्यांनी लग्न केलं मग ते. आता वैष्णवीचा जेव्हा सगळा विषय आला, तुम्ही दोघे आधी सोबत होता त्या घरामध्ये त्यांच्या तिकडे? हो, म्हणजे तिचं लग्न झाल्यावरती 6 महिने सोबत राहिलं असेल. मग नंतर मी वेगळी निघाले होते, शेजारीच राहत होते रूममध्ये एका. ओके, म्हणजे तुम्ही बाजूला राहायचा, तुम्ही पती पत्नी बाजूला, पण याचमुळे? हो हो, याच कारणांमुळे, म्हणजे टॉर्चर वगैरे, किंवा माझ्या मिस्टरांना टॉर्चर म्हणा किंवा काय असं, त्यामुळे. पण मग वैष्णवीचं कधी तुमच्यासोबत असं बोलणं झालं की तिला पण या सगळ्याबद्दल काही त्रास होतोय किंवा घरातून मारहाण होते? कारण तुम्हाला तर झाली आहे, तुम्ही सांगितलं. हो, मला तर झालेली आहे. माझ्या मिस्टरांची पाठबळ होती, त्यामुळं मी वाचलेले आहे त्या सगळ्या गोष्टीतून, किंवा जाचातून मी वाचलेले आहे म्हणता येईल.
तर वैष्णवीला तसं पाठबळ किंवा पाठिंबा तिच्या मिस्टरांचा नव्हता, म्हणून तिचं असं ते हाल झालेत खूप, आणि ते ती सहन करत गेली, त्यामुळे हे जास्त झालेलं आहे. तुमच्या एफ आय आरमध्ये एक तुम्ही इंटरेस्टिंग उल्लेख केला आहे, मी तो यासाठी आत्ता करतोय. त्याचं कारण असं आहे की तुम्ही म्हटलंय की तुम्ही जेव्हा बेडरूममध्ये तुमच्या माघारी गेला घरी, तेव्हा सगळं सामान अस्तव्यस्त पडलेलं होतं आणि तिथून दागिने गायब होते. हो, मी जेव्हा शशांक हगवणे यांच्या मागे पळत होते त्यावेळेस मी घरी आले शॉल घ्यायला अंगावरती, कारण की मी काहीच नव्हतं माझ्या अंगावरती, म्हणून मी शॉल घ्यायला घरी आले. घरी आल्यावरती बघते तर ते सगळं अस्तव्यस्त, माझे कपडे आणि रक्कम ठेवली होती, दागिना होता, जो माझ्या आईने जे काय तोडे दिलेत ते हार होता, तो तिथं ठेवलेला होता, तर तो तिथं नाही दिसला. आणि घरातली भांडी पण अस्तव्यस्त सगळं. दागिने मिळाले का तुम्हाला? नाही. म्हणजे त्या दिवशी जेव्हा तुम्ही एफ आय आर दाखल केली नोव्हेंबर महिन्यातलं, त्यानंतर ते दागिने तुमच्या परत कधी हातीच लागले? नाही लागले. विचारणा केली घरी? कोणत्या घरी? तिकडे तिथून परत तुम्ही आलाच नाही, म्हणजे त्या घरीच नाही आला, सासरी गेला? नाही नाही, तिथं राहून पण भरपूर दिवस राहत होते. आत्ता तर 4 महिने झाले ना मी. हां, बाजूला राहत होते, पण बाजूला राहून पण त्यांनी एवढं टॉर्चर केलं की मग माझ्या मिस्टरांचा निर्णय होता की आपण वेगळं राहू, तू थोडे दिवस इकडं राहा. मग त्यांनी मला आणून सोडलं होतं इथं. पण मग तुम्ही तुमच्या मिस्टरांना विचारणा केली का की त्यांच्या घरच्या लोकांनी दागिन्यांचं काय केलं का वगैरे? पण ते तिथं म्हणजे प्रूफ नव्हतं होत ना, की पोलीस पण म्हणायचे की तुमच्याकडे काय प्रूफ आहे की त्यांनीच चोरले किंवा त्यांनीच घेतले म्हणून, असं होतं. आणि शशांक हगवणे यांनी कॅमेरा तोडला वगैरे होता तिथला, जे काय CCTV तोडले होते. हो. म्हणजे काय एव्हिडन्सेस मिळू नये म्हणून? हां, म्हणजे ते सगळे मला मारत होते, ते सगळं त्याच्या कॅमेऱ्यात होतं, पण ते काही मिळवं नये म्हणून तो तोडून सगळं ते डिरेक्ट माझ्या आधी चौकीला होते दोघी माई लेकी. या प्रकरणात इंटरेस्टिंग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, म्हणजे इंटरेस्टिंग म्हणण्यापेक्षा ती फार घातक आहे, ती अशी आहे की ह्या सगळ्या कुटुंबाचे पॉलिटिकल कनेक्शन्स, कालपासून वेगवेगळ्या नेत्यांसोबत त्यांचे फोटो समोर येत आहेत. तुम्हाला कधी याबद्दल कोणतं असं प्रेशरच जाणवलं का, किंवा तुम्हाला अशा धमक्या दिल्या गेल्या का की तुम्ही काही करून बघा आमचं आणि आम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही कारण आमचे संबंध आहेत वरती वगैरे? म्हणजे माझ्या सासूनी दिलेले आहेत मला, की तू काही कर, तुझ्यावरती आमचा बाप बसलेला आहे. म्हणजे जे काय ते आमचे जे मामा आहेत पोलीस अधिकारी, जे तिचे भाऊ आहेत सासूचे माझ्या भाऊ आहेत, त्यांची धमकी मला ते कायम द्यायचे, किंवा जे काय राष्ट्रवादीचे दादा आहेत की आम्ही त्यांच्याकडे जाऊ, आम्ही क्रॉस कंप्लेंट देऊ तुझी, आणि हे दाबू प्रयत्न, हे असं धमक्या दिलेल्या आहेत मला त्यांनी. तुमच्यापर्यंत येत होतं हे चाललंय ते? ती ज्यावेळेस तिला मारहाण होत होती, बोलत होते, त्यावेळेस ती फोन करून आम्हाला सांगत होती सगळी गोष्ट, की आई असं असं झालेलं आहे. मग तिचा फोन आला की मी लगेच जात होते तिकडं. मग ते तुमच्याशी ते कसे बोलायचे? माझ्याशी चांगले नाही बोलले, माझ्याशी भांडलेले आहेत ते शशांनी तर शिवीगाळ केलेली आहे मला. शशांनी शिवीगाळ केली, ते पिंकीताई बी बोलत होत्या, म्हणजे कशी करिश्मा हगवणे त्यासुद्धा बोलल्या, धीर तिचे. हो, धीरांनी बी बोलले, आणि हो नणंद बी. मी त्यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला? हो, केला भरपूर, 2-3 वेळा आम्ही मिटून घेण्याचा प्रयत्न केला, की हिला समजून सांगितलं, जा बाई असंच असतं, नवीन संसार आहे, असंच असतं. तरी पण ते गेले की परत आहे तसंच परत करत होते ते लोक. सांगितलं, ही गेली थोड्या दिवसांनी परत तिच्या संग तसेच वागत होते. असं किती प्रसंग तुम्हाला तरी आठवत आहेत की ज्यावेळी तुम्हाला खरंच मारहाण झाली आणि एक क्षुल्लक कारणावरून थेट हात उगारण्यात आला? म्हणजे 6 महिन्यातच त्यांनी हे सगळं, की आम्हा दोघांना घराबाहेर, म्हणजे माझ्या मिस्टरांना मला घराबाहेर काढलं. तिथपासूनच म्हणजे किरकोळ कारणावरतून, की हिने हे काम नाही केलं, ते काम नाही केलं. म्हणजे नंदेचं म्हणणं होतं की हिला बोलून नाही द्यायचं, हिला बाहेर काढा. मग सासऱ्यांनी पण आम्हाला दोघांना बाहेर काढलं होतं. त्यावेळेस पण आम्ही दोघं शांत बसलो होतो, कारण की आमच्याकडे काय पाठबळच नव्हतं, इन्कम सोर्सच नव्हता आमच्याकडे. त्यांनी आमचे हात सगळे दाबलेले होते चारही बाजूनी. किती दिवस तुम्ही घरापासून बाहेर राहिला मग? 1.5 वर्ष मी कोणाशी कॉन्टॅक्टमध्ये नव्हते. इवन माझ्याकडे त्यांचे नंबर पण सेव्ह नाही आहेत. मी सगळ्यांना ब्लॉक करून मी माझी म्हणजे मेंटली हॅरेसमेंट मला खूप करत होते ते. म्हणून काय स्टेटस टाक किंवा काय काय असं की म्हणून मी त्यांना ब्लॉक करून मी त्यांच्याशी संबंध तोडले होते. मग तुमच्यासोबत तिथे आणखी एक मुलगी नांदायला आली होती, आज ती आपल्यात दुर्दैवाने नाही आहे. तिच्यासोबत तुमचं काय, किती इंटरॅक्शन झालं साधारण, किंवा किती काळ सोबत होतं आणि त्यानंतर तुमचं बोलणं, किंवा तिने कधी तिच्या व्यथा तुमच्याकडे मांडल्या, किंवा असं कधी झालं का की घरामध्ये तुम्ही आहेत आणि तिला मारहाण झाली, किंवा तुम्ही दोघी जणी आहेत आणि तुम्हाला मारहाण झाली, असे काही प्रसंग? नाही, म्हणजे तिला बोलायचे खूप, का तर ती सहन करून घ्यायची आणि मी प्रत्युत्तर द्यायची, म्हणून मला पण त्यांनी त्या प्रकारे मारायचे, का तर मी प्रत्युत्तर देते म्हणून.
आणि ती सहन करायची, ती पाया पण वगैरे पडायची नंदेच्या, पण तरी पण त्यांनी तिला काय म्हणजे नीट वागणूक नाही द्यायचे, तू अशीच आहे, तू तशीच आहे वगैरे, तिला पण त्रास द्यायचे, दिलेला आहे माझ्यासमोर पण त्रास त्यांनी. एक 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 या सगळ्यातला उल्लेख असा दिसतो की चारित्र्यावरून डाऊट घेण्यात आला असं दिसतं वारंवार. त्या केसमध्ये पण दिसतं, तुमच्या बाबतीत हे घडलं होतं? माझ्या बाबतीत माझ्या मिस्टरांनी नाही कधी घेतला, पण जो माझा दीर आहे शशांक हगवणे, नणंदी आहे करिश्मा हगवणे आणि सासू आहे, त्यांनी घेतला होता की तुझी बायको बघ कुठं जाती, काय करती, असं उल्लेख म्हणजे त्याला सांगायचे, माझ्या मिस्टरांना सांगायचे ते कान भरणं. हो, दोघांमध्ये भांडणं कशी लावायची, मग ही इथून निघून जाईन, आमचा पोरगा आमच्याकडे येईल, म्हणून ह्या प्रकारे त्यांचे प्रयत्न चालू होते. शशांक हगवणेने मला खूप वेळा मारलेलं आहे, दगड. तुमच्या धीराने तुम्हाला मारलंस तुमचं? माझ्या दिरानीच मला मारलेलं आहे, माझ्या नवऱ्यानी नाही, पण माझ्या दिरानी मला खूप वेळा मारलेला आहे दगडफेक. म्हणजे एवढं वर्षभरात मला तो कधी साधा त्यांनी वहिनी म्हणून कधी हाक नाही मारली. दगडफेक वगैरे म्हणजे आमची जरी कधी माझी नंदेची वगैरे भांडणं झाली की तो मध्ये यायचा, तो मारायचा असं. म्हणजे सासरा तर मारत होताच तुम्हाला आणि परत धीरही मारत होता. हो, मग ह्या दोघा म्हणजे मॅन पॉवर पुढे मी लेडीज नाही काय करू शकत. आणि एकटी मी असायचे घरी तेव्हा हे मला मारायचे, जेव्हा माझे मिस्टर नसताना. आणि जर माझे मिस्टर असले तर मिस्टरांना कोणीतरी धरणार, मग मला मारणार, मग त्यांना पण मारणार असं. म्हणजे म्हणजे सॉरी टू से, म्हणजे हा सगळा असा फॅमिली प्रोग्राम व्हायचा सगळ्यांसमोर? हो, म्हणजे अख्ख्या बाहेर रोडला व्हायचं हे सगळं, पण हे रोड लोक एक सुद्धा यायचे नाही, कारण की त्यांच्या दबावामुळे. म्हणजे घरात नाही तर असं खाली पार्किंग किंवा असं रस्ता आहे तुमच्या समोर, इथं पण घडलं? रस्ताच आहे, डिरेक्ट हायवेच आहे. हो हो, ते रोडवरती सगळं व्हायचं, पण कोण मध्ये नाही पडायचं. तुम्ही तुमच्या आईंसोबत वगैरे कधी बोलला काय हे सगळं सुरुवात झाल्यानंतर? म्हणजे लग्नाच्या किती दिवसानंतर बाय द वे ह्याला सगळ्याला सुरुवात झाली? एका महिन्यातच तसं टॉर्चर सुरू झालं, म्हणजे नाही का, हे असं नाही केलं, तसं नाही केलं, पिंकी ताईला साडी नाही नीट दिली, मग तुम्ही हेच नाही केलं, तेच नाही केलं, मग तसं सांगायचे. मग मी म्हणायची जाऊ दे वगैरे. आणि मग त्याच्यानंतर मग 6-7 महिन्याने हाणामारी वगैरे ते सगळं प्रकरण, मग प्रत्युत्तर द्यायला लागले, त्यामुळे ते जास्त मारायला लागले. किंवा माझे मिस्टर माझ्या बाजूने बोलायला लागले, तर मग तू बायकोचा बैल आहे, पारवा हात गेलाय तिच्यामध्ये, म्हणजे हंडगा बिंडगा असे त्याला, म्हणजे माझ्या मिस्टरांना काही बोलायचे ते. नाही, मी ते एफ-आय-आर मध्ये बरंच तुम्ही शिव्यांचा पण उल्लेख केला की जी घडलेली घटना आहे, म्हणजे काही गोष्टी तर मला दुर्दैवाने ऑन एअर सांगता पण येणार नाहीत की एक्झॅक्टली सासऱ्यांनी काय केलं त्यांच्या सुनेबद्दलचं. पण मला म्हणजे इट इज व्हेरी शॉकिंग की सासऱ्याने हात उचलला, नवरा त्या प्रकरणात काही बोलत नाहीये, पण नवऱ्याचा भाऊ म्हणजे तुमचा दीर मात्र तुमच्यावर हात उगारतोय. हो, उगारत होते. आणि पण माझ्या मिस्टरांचे जर हात धरले दोघांनी, म्हणजे म्हणजे शशांकनी जरी त्यांचे हात धरले, तर ह्या बाकीचे येऊन मला मारायचे ना असं. म्हणजे आई, सासू आणि नणंद पण? हो, सगळेच मारायचे, चौघं पण. एक शेवटाकडे चाललं म्हणून आता म्हणजे तुम्ही इथे माहेरी असता की काही पती तुमचे आणखी कुठे? मी आत्ता त्यांनी मला इकडे आणून सोडलं होतं, की आपण आमचा निर्णय झाला होता की वेगळं राहायचं, आम्हाला नको यांच्यामध्ये, म्हणून मी यासाठी इथं राहत होते. आता तर फरार आहेत. हो, मला डाऊट आहे की त्यांनी पण आता फरार त्यांनी का व्हावं? जर मला डाऊट या सगळ्याबद्दल असं. ते कुटुंबाला माहीत सुद्धा होतं की आम्ही एकत्र नाहीये, आम्ही एकत्र राहत सुद्धा नाहीये, मग त्यांचं नाव त्यांनी का दिलं नाही माहिती मला. कारण काय आहे, आता दोघं जण फरार आहेत. एक आहे ते तुमचे पती आहेत माझ्या माहितीनुसार, आणि शशांक अरेस्ट आहेत, जे वैष्णवीचे पती आहेत ते आहेत, आणि सासरे तुमचे फरार आहेत. तर सासऱ्यांचं नाव तर या एफ-आय-आर मध्ये पण दिसतं. हो, मग ते त्यांनी म्हणजे वृत्ती तशी केलीच होती म्हणून. इवन मला ते पोलीस स्टेशनमध्ये पण शिवीगाळी करत होते, पण पोलीस एवढेच म्हणले त्यांना की शांत बसा, इथे काय बोलायचं नाही, म्हणून जे काय असेल ते तुमचं बाहेर. पण त्यांना काय, त्यांनी अटक वगैरे किंवा काय असं काहीच नाही केलं. एक राजकीय कुटुंब मोठं, त्या ठिकाणी बरेचशी पॉलिटिकल वर्दळ तुम्ही पाहिली असेल, तर तुमच्या लग्नातही नेते आलेले वगैरे असतील, तर तुमचं असं म्हणणं की तुमच्याकडे तर काही थेट मागितलेलं नव्हतं, पण एवढ्या कमीमध्ये लग्न होणार नाही हे मात्र त्यांनी म्हटलेलं होतं. वैष्णवीच्या बाबतीत तुमच्यापर्यंत कोणकोणत्या गोष्टी होत्या की ज्या पोहोचल्या होत्या आणि तुम्हाला दिसतं डोळ्यांनी की हे असं असं घडतंय? म्हणजे जे जे काय सगळं तिला ते छोट्या छोट्या गोष्टींना, की मला मोबाईल पाहिजे किंवा गॉगल वगैरे, ते मी बघायचे त्या डायनिंग टेबलवरती पडलेलं असं. सासरे, नवरा आणि त्यानंतर नणंद आणि सासू असं सगळे? म्हणजे बाकीचं तर नाही माहिती, पण हे शशांक तरी घ्यायचं म्हणजे त्यांच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी. तो पत्नीकडे तुझ्या माहेरून हे सगळं घेऊन असं म्हणायचं? असं मला नाही माहिती त्यांच्यातलं, पण मला ते दिसायचं सगळं, की वॉच आणलंय किंवा मोबाईल आणलाय किंवा आता कशासाठी तरी छोट्या मोठ्या गोष्टीसाठी पैसे, हे दिसायचं मला. पण आपण काय बोलणार ना त्याच्यामध्ये, असं व्हायचं. म्हणजे मी बोलले तर मग तुम्ही जळता, मग तुम्ही तुमचा संसार बघून घ्या, मग आमच्यामध्ये नका पडू, तुझी बायको बघ आधी काय ते, असं.
मुलीला माहेरी सोडणं किंवा नांदवायला स्वतःच्या घरी आणलेली तिला तर लेकीचीच म्हणजे माया मिळाली पाहिजे, पण तिला तू माहेरी जा किंवा हिला माहेरी सोडू नये हा अशी टेंडन्सी त्या सगळ्या हगवणे कुटुंबियांमध्ये दिसते का? कारण वैष्णवीच्या FIR मध्ये पण त्याचा उल्लेख आहे. हो म्हणजे मला तरी वारंवार बोलले, म्हणजे माझ्या मिस्टरांनी पण बोलले तिला सोडून दे, आम्ही तुला दुसरी करून आणू चांगली पैशावाल्याची. हो दुसरी करू पैशावाल्याची करून आणू, पण माझ्या मिस्टरांनी त्याला विरोध केलेला आहे कायम की मी तिला नाही सोडून देऊ शकत वगैरे, मी तुम्हाला सोडून देऊ शकतो असं. ओके, आता ते फरार आहेत, जेव्हा ते सापडतील तेव्हा तर पुढचं आणखी इन्व्हेस्टिगेशन पुढे जाईल. पण एक शेवटाकडे चाललोय म्हणून नणंद वैष्णवी जेव्हा आली इथे त्या घरामध्ये, तेव्हा अशा कोणत्या घटना तुम्हाला आठवतात की तुम्ही दोघांचं नातं म्हणजे असं डेव्हलप व्हायला वेळ मिळाला की नाही मिळाला? नाही नाही, आता त्या घरामध्ये सारखं कोणी ना कोणीतरी म्हणजे दीर म्हणा किंवा नणंद म्हणा येणार जाणार, मग आमचं कधी असं बोलणं झालं नाही आणि तिने पण कधी संवाद साधला नाही आणि मी पण तिला त्रास नको म्हणून कधी संवाद साधला नाहीच. पण तुमच्या समोर मात्र घरात हे कार्यक्रम कायम झालेत की एक तर तुम्हाला मारहाण होणं किंवा त्यांना मारहाण होणं? अहो स्वतःच्या मुलाला मारतात ते माझ्यासमोर, म्हणजे कितीतरी वेळा सासऱ्यांनी सासूला पण मारलेले माझ्यासमोर. मुलांना मारणं म्हणजे मला असं दिसतं की लहानपणापासून मुलं मार खाऊन वडिलांचा वाटतं इथपर्यंत ठीक आहे, पण आता एवढं सगळं एक्स्ट्रीम होत असेल तर म्हणजे माझ्यासमोर माझ्या मिस्टरांना मारलेलं आहे शशांकनी आणि सासऱ्यांनी, मग मला पण मारलंय असं. वैष्णवीला तर तुम्ही बघितलं बऱ्याचदा असं होत असेल. हो बघितलेलं आहे. इतका एक्स्ट्रीम निर्णय घ्यायला वाटलं होतं कधी? नाही असं नव्हतं वाटलं मला, पण ते आता झालं दुर्दैवाने. काय आत्ता ज्याला आपण सगळ्यांना गळफास म्हणतोय त्याच्यावरती डाऊट यासाठी उत्पन्न होतात की जो मी परवा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ बनवला होता या सगळ्यावरती, तो जो ॲटॉप्सी रिपोर्ट आहे ना, म्हणजे पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट, त्याच्यावरती दिसतंय की लिगेचर मार्क्स आहेत ते फक्त गळ्यावर नाही, ते पूर्ण वेगवेगळ्या बॉडीच्या भागावर आहेत. एक शेवटचा प्रश्न सगळ्यामध्ये, मारायचे पण ते ठीक आहे, पण काही म्हणजे वापरायचे मारतात ते की हाताने मारायचं काय? दगड किंवा तांब्याची भांडी आहेत सगळ्या आमच्या घरामध्ये, ती फेकून मार किंवा काठ्या वगैरे आहेत त्याने मारायचे. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही नक्कीच बोलायच्यावरती. खरं तर काय, मला गेले 2 दिवस त्यांच्या म्हणजे मी तिकडे कसपोटे कुटुंबीय जे आहेत ज्यांच्या घरात मृत्यू आला त्यांच्या फॅमिलीच्या संपर्कात होतो. आत्ता इथे आल्यानंतर मी यांच्याशी बोलल्यानंतर मला कळलं की ज्या लेकी तुम्ही लक्ष्मी म्हणून तुमच्या घरी नांदवायला आणल्या त्यांना तुम्ही काय वागणूक दिली आणि हे दोघींच्या बाबतीत घडलं आणि त्यामुळे ते शॉकिंग आहे. ज्या पहिल्या FIRचा उल्लेख मी त्या दिवशी केला होता, जी नोव्हेंबर महिन्यातली, माझ्या माहितीनुसार 4 तारखेची FIR, 5 नोव्हेंबरची FIR आहे, ती यांच्या नावाची FIR होती. मी त्याविषयी पण म्हटलेलं होतं की ह्या सगळ्या प्रकरणात तुम्हाला वैष्णवीच्या मृत्यूचा छडा लावायचा असेल तर त्या कुटुंबियांची नक्की टेंडन्सी काय आहे, घरामध्ये महिलांना वागणूक काय दिली जाते, याचा जेव्हा बेस तयार होतो ना, या गोष्टी कळतात ना, त्यावेळी त्या गुन्ह्याचा सुद्धा तपास लागेल आणि मग ज्याला आपण म्हणतो की न्याय मिळाला पाहिजे, ती न्यायाची प्रक्रिया पूर्ण होईल. मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओंकार. आत्ता इथेच थांबतो.